कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मराठा आणि ओबीसींमध्ये अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे अंतर पडलं। भुजबळांचा जरांगेंवर निशाणा। सरकारनं नरमाईनं घेतलं म्हणून मराठ्यांची मुंबईमध्ये दादागिरी। दरिंदे पाटलांच्या लोकांनी मुंबईमध्ये हैदोस घातला। भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। कुणबी नोंदी रद्दसाठी मुळावर उठाल तर मराठे ताकद दाखवतील। मनोज जरांगेंचा इशारा। तर जरांगेंकडून भुजबळांचा खुरट नेता असा उल्लेख। जातीयवादाच्या दंगली घडून आणण्याचं या लोकांचं स्वप्न आहे। जरांगेंची ओबीसी मेळाव्यावरून टीका। विखे आला आणि महाराष्ट्रामध्ये विखार पसरवला। छगन भुजबळांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर टीका। जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंनाही सोडणार नाही, भुजबळांचा इशारा। मुख्यमंत्री नागपूरमध्ये असताना मुंबईमध्ये जीआरचा निर्णय घेऊन टाकला। त्यांचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहेत। छगन भुजबळांचा विखे पाटलांवर निशाणा। माझा निवडणुकीमध्ये पराभव करतो असं जरांगेनं म्हटलं होतं। 1,42,000 मतांनी निवडून आलो। धनंजय मुंडेंचा जरांगेंना खोचक टोला। कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ, धनंजय मुंडेंचा जरांगेंना इशारा। चौथी नापास व्यक्तीच्या सांगण्यावरून ओबीसींच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम सरकारकडून झालंय। बीडमधील मेळाव्यात लक्ष्मण हाकेंची टीका। तर जरांगे लहरी मोहम्मद। सकाळी भुजबळांवर तर संध्याकाळी फडणवीसांवर बोलेल, हाकेंचं वक्तव्य। जरांगे मराठ्यांची दगाफटका करतोय। राजकीय आरक्षण हा डाव। मंत्री धनंजय मुंडेंचा जरांगेंवर हल्लाबोल। तर तुझे हात रक्तानं भरलेत, जरांगेंचा पलटवार। भुजबळांनी वडेट्टीवारांचा जरांगेंच्या भेटीचा व्हिडिओ दाखवला। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचं वडेट्टीवारांचं मत होतं। वडेट्टीवारांच्या भूमिकेमुळे नागपूरच्या मोर्चामध्ये गेलो नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। अधिकाराच्या लढाईमध्ये निमंत्रणं दिली जात नाहीत। मेळाव्याला बोलावलं नाही म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना भुजबळांनी सुनावलं। तर स्टेजवरील डिजिटल बॅनरवरून पंकजा मुंडेंचा फोटो वगळल्यावरून सुद्धा भाष्य। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आज चंद्रपूरमध्ये पत्रकार परिषद घेणार। बीडमधील कालच्या महाएल्गार मेळाव्यातून भुजबळांची वडेट्टीवारांवर टीका। वडेट्टीवार पत्रकार परिषदेमधून भुजबळांना उत्तर देण्याची शक्यता। काळतोंडेसारखे खूप बघितले। गंगाधर काळकुटेंवर छगन भुजबळांचा निशाणा। तर बीड जिल्हा काळकुटेंच्या बापाची जहागिरी आहे का, हाकेंचा सवाल। भुजबळ ओबीसींचे भीष्माचारी आहेत। जीआर मागे घ्यायचा असेल तर मुंबईला चला, प्रकाश शेंडगे यांचं आवाहन। आरक्षणाचा जीआर मागे घेईपर्यंत मुंबई सोडायची नाही, प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य। ओबीसी चळवळ खिळखिळी करण्याचा प्रयत्न। ओबीसी चळवळीचा एकच नेता ते म्हणजे भुजबळ, त्यामुळे भुजबळ म्हणतील तीच आमची दिशा। ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य। ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये फूट। मंत्री छगन भुजबळ यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला। तर वडेट्टीवारांनीही नागपुरात ओबीसींचा वेगळा मेळावा घेतला। गोपीनाथ मुंडेंचा वारसा म्हणून गरीब ओबीसींसाठी काम करा। छगन भुजबळांचा धनंजय मुंडेंना सल्ला। मंत्रिपद हे अळवावरचं पाणी असल्याचंही भुजबळांचं वक्तव्य। ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही, न्यायालयामध्ये जाऊन दाद मागावी लागत असेल तर तुम्ही काय कामाचे। ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून लक्ष्मण हाकेंचा बजरंग सुनावणे। प्रकाश सोळंकी यांना सवाल। मराठ्यांनो, जरांगेंच्या नादी लागू नका, लक्ष्मण गायकवाड यांची प्रतिक्रिया। तर भुजबळांना ट्रोल कराल तर तुमचा एकही आमदार निवडून येणार नाही, लक्ष्मण गायकवाडांचं वक्तव्य। भुजबळ ओबीसींचे भीष्माचारी आहेत। प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। तर जीआर मागे घ्यायचा असेल तर मुंबईला चला, आरक्षणाचा जीआर मागे घेईपर्यंत मुंबई सोडायची नाही, प्रकाश शेंडगेंचं ओबीसी कार्यकर्त्यांना आवाहन। धनंजय मुंडेंच्या दबावामुळे माझ्या आईनं आत्महत्या केली, करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप। माझ्या आईच्या सुसाईड नोटमध्ये सगळं लिहिलंय, असंही करुणा मुंडे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन। दीपोत्सवाच्या निमित्तानं ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र आलं। उद्धव ठाकरेंची मनसेच्या दीपोत्सवाला पहिल्यांदा हजेरी। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर छत्रपती शिवाजी पार्क परिसरात फटाक्यांची आतषबाजी। आजची दिवाळी वेगळी आणि विशेष। मराठी माणसांची एकजूट सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरेंकडून उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा। छत्रपती शिवाजी पार्कमधील जिमखान्याला ठाकरे कुटुंबानं दिली भेट। राज ठाकरेंनी जिमखान्याची उद्धव ठाकरेंना माहिती दिली। पुण्यामधल्या मोक्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून वाद। मोहळांची भागीदारी असलेल्या गोखरे कन्स्ट्रक्शनकडून जागेची खरेदी। बिल्डर आणि मोहळांनी मिळून जागा विकल्याचा राजू शेट्टींचा आरोप। जैन धर्मियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। विश्वस्त मंडळानं जैन बोर्डिंगची जागा एका रात्रीमध्ये विकली। जैन बोर्डिंग जागा विक्रीवर याचिकाकर्ते योगेश पांडे यांचा आरोप। ही जागा विकता येत नाही, एका रात्रीमध्ये परवानग्या कशा मिळाल्या, पांडेंचा सवाल। मी दरेगावमध्ये आलो की अनेकांना पोटदुखी होते, पोटदुखी होणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू। उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। निवडणुकीमध्ये उभे रहा, विकासासाठी बँका खाली करून टाकू। नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य। शिवसेना शिंदे गटाची आज आढावा बैठक। यात रामदास कदम, श्रीकांत शिंदे, गजानन कीर्तीकर पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार। दादा भुसे यांच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन।
राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिलेंचं अल्पशा आजाराने निधन. रोहित पवारांचा भुजबळांकडून कर्डिलेंना श्रद्धांजली. जनसामान्यांशी नाळ जोडलेलं नेतृत्व हरपलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आमदार शिवाजीराव कर्डिलेंना श्रद्धांजली. कर्डिलेंचं आकस्मिक निधन हे राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात. फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवाचं राम शिंदेंकडून अंतिम दर्शन. कर्डिलेंच्या मुलाचं सांत्वन करताना राम शिंदेंना अश्रू अनावर. पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिऱ्हाडे नावाच्या तरुणाकडून जातीय भेदभावाचे आरोप. कॉलेजनं कागदपत्रांची पडताळणी नाकारल्यानं लंडनमधली नोकरी गमावल्याचा तरुणाचा आरोप. कॉलेजच्या विरोधात वंचितचं आंदोलन तर मॉडर्न कॉलेज आणि प्राचार्यांवर चुकीचा आरोप असल्याचं कॉलेजचं स्पष्टीकरण. शिवसेना शिंदेगडाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर जीवघेणा हल्ला. मारामारी सोडवण्यासाठी केलेल्या बोरगावकरांच्या गाडीची तोडफोड. तिघे जखमी. हल्ल्यामध्ये बोरगावकर, ज्ञानेश्वर सपाट आणि ओंकार सपाट हे तिघे जखमी. पोलिसात तक्रार दाखल. पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज. पावसाची शक्यता असताना सांताक्रूजमधील तापमान 37 अंश सेल्सिअसवर. राज्यामधील सर्वाधिक तापमानाची नोंद. मेहुल चोक्सीला मोठा झटका. बेल्जियमच्या कोर्टाकडून भारताकडे प्रत्यार्पणाला मान्यता. बेल्जियमच्या अधिकाऱ्यांकडून झालेली अटक वैध असल्याचा निर्णय. बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून एनडीएमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा. दरम्यान धुसफूस असल्याच्या सर्व चर्चा गृहमंत्री अमित शहांनी फेटाळून लावल्या. भाजप आणि आमचे मित्रपक्ष निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवतील असं अमित शहांनी म्हटलंय. दरम्यान अमित शहांनी आज मुख्यमंत्री नितीश कुमारांची भेट घेतली. कर्नाटकात सार्वजनिक आणि सरकारी मालकीच्या जागांवर संघाच्या कार्यक्रमांवर निर्बंध लादणार. कर्नाटक सरकारची नियमावली तयार. राज्यामधील 22 उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर तर 23 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी म्हणून बढती. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. भाजपमध्ये मेगा भरती सुरू. सोलापुरातील 4 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार. दोन्ही राष्ट्रवादीसह शिंदेच्या सेनेतील नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार. धाराशिवमध्ये भाजप पाठोपाठ शिंदेच्या सेनेचा एकलाच्या रेसा सूर. भाजपच्या हालचालीनंतर श्रीकांत शिंदेंकडून मुंबईमध्ये बैठक. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक महिने एकत्र काम करतायत. ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये बैठक. निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करा. आयुक्त दिनेश वाघमारेंचे प्रशासनाला निर्देश. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वाधिक जागा महिलांना. पुरुषांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 12,000 बनावट नावं सापडली. काँग्रेस नेते सतीश पाटील यांचा आरोप. रायगडमध्ये आदिती तटकरे आणि महेंद्र दळवी एकाच मंचावर. अलीकडेच महेंद्र दळवींनी पालकमंत्रीपदावरून तटकरेंवर टीका केली होती. बारामतीमध्ये ब्रिजखालच्या पट्ट्या लोकांनी काढून विकल्या. चोरणाऱ्याकडून 2 लाख रुपये वसूल करणार. अजित पवारांचा इशारा. तर कुठे हार्ट काढत बसू नका. सापडलं तर टायरमध्ये टाकतो. अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य. पुण्यामध्ये दिवाळी आधी राजकीय पक्षाचा वाडेश्वर कट्टा. वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय मतभेद दूर करून एकत्र येण्याची परंपरा. सर्व राजकीय पक्षातले लोक वाडेश्वर कट्ट्यामध्ये सहभागी. दादरमधील हॉटेल भारत लाईट कॅफेच्या भिंतीवर ठाकरे बंधूंचा बॅनर. बॅनरवर ठाकरे बंधूंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो. मालवणीमधील जनता दरबारामध्ये मंत्री मंगलप्रभात तोडांची रोहिंग्या गुन्हेगारी आणि अनधिकृत बांधकामांवरून पोलिसांवर नाराजी. मालवणी इथल्या हिंदू कुटुंबावर झालेल्या हल्ल्यामधील आरोपींना अटक न केल्याबद्दल आमदार संजय उपाध्याय पोलिसांवर भडकले. 19 ऑक्टोबरला गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा. राज ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार. पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यामध्ये यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार. शेतकऱ्यांनी बियाणे खतांची चिंता करू नये. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दरेगावात सपत्नीक वसुबारस साजरी. दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिंदे कुटुंबाकडून गायीची मनोभावे पूजा. निलेश घायवळनं बेकायदेशीर ताबा मिळवलेल्या 10 सदनिका सील करण्याचे आदेश. परदेशात शिकणाऱ्या मुलाचं शैक्षणिक शुल्क घायवळनं कसं भरलं याचीही चौकशी होणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.